विकसित महाराष्ट्राच्या ध्येय प्रवासात माहिती तंत्रज्ञानाचं स्थान महत्त्वाचं ठरणार आहे. त्या दिशेनं उचललेल्या पावलांचं प्रतिबिंब आजच्या राज्य मंत्रिमंडळ निर्णयात उमटलं. इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय, महा जिओटेक कंपनीची स्थापना, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर कंपनी उभारणं यासह अनेक महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळानं घेतले आहेत. विकसित भारत 2047 मधील विकसित महाराष्ट्राच्या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी महत्त्वाचं पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालयात करण्यात येणार आहे. मंत्रालयीन विभाग, आयुक्त कार्यालय आणि सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरूपी पदांचा समावेश असलेले नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग निर्माण करण्यात येणार असून यामुळे राज्यातील माहिती तंत्रज्ञान, AI, डिजिटल प्रशासनाला गती मिळणार आहे. भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर म्हणजेच महाजिओटेक कंपनी स्थापन करायलाही बैठकीत मान्यता देण्यात आली. या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, भूस्थानिक नवोपक्रम आणि उद्योजकता विभागामुळे विद्यार्थी, व्यावसायिक, संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबवता येणार आहेत. महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर ही कंपनी स्थापन करायला देखील राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या निर्णयामुळे रस्ते, माहिती प्रणाली, नगररचना, जलयुक्त शिवार, पाणलोट विकास, डोंगरी विकास योजना, पंचनामा, महाॲग्रीटेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिज आणि खाणींच्या अभ्यासाला गतिमानता लाभणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरणची आर्थिक पुनर्रचना करण्याच्या निर्णयाला देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यानुसार शासन हमी असलेल्या कर्जासाठी भांडवली बाजारात सरकारी रोखे शिवाय कृषी वितरण व्यवसायाचं विभाजन करण्यात येणार आहे. महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होणार आहे. महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवायला देखील बैठकीत मंजुरी देण्यात आली. यानुसार आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीनं निधी उभारण्यात येणार आहे. यासाठी जागतिक बँकेकडून 165 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. आपत्तीचा फटका बसलेल्या नागरिकांना गृहकर्जात तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत तसंच विमा सुरक्षा यामुळे उपलब्ध होईल. पुराच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह कृष्णा खोऱ्यातील पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यात येणार आहेत. दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर या मेट्रो मार्गिका 9च्या